नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर चला आजचा व्लॉग करूया सुरू. आणि आजचा व्लॉग खूप असा स्पेशल आहे, कारण की आम्ही आता फर्स्ट टाईमच म्हणजे जेव्हा नागालँडला आलोत ना तेव्हापासून आज आहे ना फर्स्ट टाईम म्हणजे ते बाहेर मार्केटमध्ये गेलो होतो फिरण्यासाठी. तर आता म्हणजे निघण्याच्याच तयारीत होतं, तर मस्त असा मेकअप वगैरे केला मी आणि रेडी झाले होते. तर त्याचबरोबर बाहेर आहे ना खूप थंडी पण आहे, यामुळे आहे ना जॅकेट घालून घेतलं होतं ड्रेसच्या वरती. आणि इथं आरू मॅडमला आमच्या कुठं पण जायचं म्हटलं का अशीच घाई असते तिची, म्हणजे सगळ्यांच्या अगोदर ना तिलाच घाई होती निघण्याची. तर ती तिच्या पप्पाला ओढत होती की चला चला निघा लवकर आता घराच्या बाहेर. तर अशी ती म्हणजे तयार झाली होती मस्त, आणि मी सुद्धा तयार झाले होते छानपैकी. तर असा सिंपल असा मेकअप केला होता आणि केस वगैरे मोकळे सोडले होते थोडे क्लच लावून. आणि आता तिच्या पप्पाला म्हणजे ओढून मोकळी झाली, त्यांना चल चल आता मला वालती बोलायला की चल मम्मी चल आता निघ. आणि मग एकदाच आहे ना सगळं काही आवरलं, फौजींनी पण आणि मी पण, आणि आरूचं सुद्धा म्हणजे आवरून घेतलं. तिला कुठं जायचं म्हटलं ना सगळ्यात म्हणजे जास्त घाई ना तिचीच असते की लवकर निघा तुम्ही आता बाहेर पटकन. तर एकदाच निघलो होतो म्हणजे घरापासून. तर गेटपर्यंत ना पाय पाय चाललो होतो, म्हणजे कारण की एक मोठ्या कॅम्पच्या आत म्हणजे क्वार्टर आहेत ना सगळ्या, तर गेटपर्यंत सगळ्यांना म्हणजे पाय पाय जावं लागतं. तर आम्ही सुद्धा निघलो होतो आता लेफ्ट राईट करीत. आणि म्हणजे ना माझं आहे ना निघतानीच म्हणजे एक सँडलचं ना स्टिकर एक मला असं वाटलं खराब झाला होता, पण नाही झाला असं वाटलं. मी तसंच घालून निघत होता पण तसंच घातला आणि तशीच गेले पुढं निघून. तर म्हणजे ना आपल्या क्वार्टरपासून गेट आहे ना 5 ते 10 मिनटं अंतरावर लांबे. गप्पा मारत जे गेलं तर 10 मिनटं लागतात, नाही तर लवकर पोहोचून जातो. आणि मी मागच्याच व्लॉगमध्ये म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं की सर्व काही म्हणजे ज्या वस्तूंची आपल्याला किंवा म्हणजे काही जिथे आपल्याला गरज असते काही किंवा कुठे जायचं वगैरे किंवा भाजीपाला, हे संपूर्ण म्हणजे जे काही आहे ना ते सगळं आतमध्येच बऱ्यापैकी केलेलं आहे. आणि हे एक छोटंसं असं म्हणजे छोटंसं नाही म्हणजे चांगलं मोठं मंदिर आहे, पण ते मी थोडक्यात दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे तुम्हाला. तर त्याच्यावर म्हणजे ना स्पेशल व्लॉग मी नंतर बनवन. तर आता म्हणजे चालता चालता एकदा थोडं दर्शन घेतलं बाहेरूनच. तर मस्त असं मंदिर आहे छान असं, आणि खूप शांत वातावरण असतं तिथे. आणि प्रत्येक रात्री म्हणजे ना पूजा अर्चना आरती होत असते तिथं. तर म्हणजे प्रत्येक क्वार्टरचे म्हणजे माणसं आहे ना जात असतात, किंवा कोणी जातं कोणी नाही पण जात, असं ज्याच्या त्याच्या याच्यावर असतं. पण जाते प्रत्येक दिवशी आरती वगैरे सगळं होती तिथं. आणि हे येतं ना समोर म्हणजे ऑफिसर लोकांच्या क्वार्टर आहेत, त्यांचे म्हणजे ना फॅमिली ठेवण्यासाठी म्हणजे हे क्वार्टर, किंवा आपल्यापेक्षा म्हणजे त्यांचे क्वार्टर चांगले असतात बऱ्यापैकी. तर हे सगळं झालं आता ना ऑटो पकडली, पहिली गेटच्या बाहेर गेल्या ना ऑटो दिसली तर फर्स्ट पहिली तेच घेतली आणि लगेच म्हणजे ना तिथून सुरुवात केली म्हणजे मार्केटला निघायला. तर आता चाललोच होतो. आणि गेटपासून तर म्हणजे एक तर 5 ते 7 मिनटं म्हणजे लांब ना, तर खूप खराब रस्ता होता तो. आणि मग तिथून पुढं चांगला रस्ता होता. तर असं चाललं होतात. आणि इथून पण आहे ना संपूर्ण म्हणजे पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडनी पण ना कंपाऊंड आहे. म्हणजे इकडे सगळं आहे ना ते पाठीमागं गेले ती कॅन्टीन आहे, टी-वाल्यांची कॅन्टीन आहे ती तिथे. आणि इकडच्या साईडला पण आहे ना आतून म्हणजे ऑफिसर लोकांचे म्हणजे ऑफिस किंवा मग त्यांच्या क्वार्टर्स अशा वेगवेगळं संपूर्ण काय आहे. तर संपूर्ण एरिया म्हणजे आहे ना संपूर्ण पॅक करूनच घेतलेला आहे, म्हणजे बांधकाम चौकून केलेलं आहे असं. तर सगळं काही म्हणजे पॅक बंद आहे. आणि सिक्युरिटीसुद्धा असते खूप कडक, कारण की दिमापूर म्हणजे खूप असं रिस्की एरिया म्हणून ओळखतात ना, आणि या रिस्कीच आहे. यामुळे आहे ना म्हणजे प्रत्येक गेटला आहे ना सिक्युरिटी गार्ड ठेवलेले आहेत, बंदूक घेऊनच उभा असतात प्रत्येक याला. आणि म्हणजे ते सोडत पण नाहीत आज, जर ओळखपत्र वगैरे काही दाखवलं नाही ना आपलं आयडेंटिटी कार्ड किंवा मग काही ओळख पाणी, तर असं म्हणजे आतमध्ये ते सोडत पण नाहीत. तर इतकं म्हणजे ना कडक आहे इथं. यामुळं गेटच्या बाहेर जाण्याचा विषयच नाही आहेत एवढा आमचा. पण एक आता हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवायचा होता मला, म्हटलं आता इकडं नवीन ठिकाणी आलो आहे तर म्हणजे ठेवून पण घ्यावा हळदी कुंकाचा कार्यक्रम. त्याच बहाण्याने कसं म्हणजे ओळख पण होऊन जाते ना सगळ्या बायकांसोबत, यामुळं. तर तेच काही त्याची पण शॉपिंग करायची होती, म्हणजे वाहनासाठी काही वस्तू घ्यायच्या होत्या, त्याचबरोबर म्हणजे घरातल्यासाठी सुद्धा काही वस्तू घ्यायच्या होत्या. आणि फौजी कशी म्हणजे ते तर जातच असतात मार्केटला, पण ते कधी पण गेले नाही एक वस्तू आणते आणि एक विसरून येते, नाही तर मग दुसरीच घेऊन येते. आणि आपलं म्हणजे बायकांचं कसं काम असतं, आपण संपूर्ण वस्तू म्हणजे लक्षात ठेवून जातो तर येतो घेऊन. तर यामुळं म्हटलं आता मीच जाते. तर एकदाच पोहोचून गेलो आता मार्केटला आणि मॉलमध्येच आलो होतो.
तिथला खूप मोठा असा मॉल होता आणि खूप छान होता. तर फौजी पहिल्यांदा इथे आले होते, त्यांनाच ओळख करून दिली होती त्यांच्या मित्रांनी इथे येण्यासाठी, कारण की यांना पण माहीत नव्हतं ना एवढं नवीन आहे आता इकडे, यामुळं. तर मस्त असं आलो तिथे. म्हटलं आता डोक्यात तर सगळ्या वस्तू आणल्या होत्या मी, आता काय घ्यायचं आहे काय नाही आता सगळं काही, पण आता ते त्या म्हणजे राहीन लक्षात तर ते, कारण की आरूसोबत असले ना बरंचसं माझ्या जे लक्षात असतं ना ते लक्षातून जातं मी काय घेणार राहीन काय नाही. तर पहिल्यांदा आहे ना इथे ट्रॉली बॅग घेतली आणि आमच्या आरू मॅडमकडे आम्ही काम दिलं होतं की ट्रॉली बॅग तू ओढत घ्यायची समोर. तर पहिल्या स्टार्टिंगला लगेच चालताना तिला तिचं म्हणजे सँडल लगेच, मम्मी सँडल निघला, पप्पा सँडल निघला. घालणार तर म्हणजे तिला एकच आवडतो तोच घालणार, आणि तो सारखा निघतो ना तिच्या पायाला एवढं सुटेबल नाही कारण की आवळ होतो तो, पण तिला तेच आवडतं तर तेच घालून येत असते कुठं पण बाहेर. तर मस्त असं म्हणजे ना आता ट्रॉली बॅग घेतली आणि आता गेलो म्हणजे प्रत्येक म्हणजे खालच्या म्हणजे खालच्या फ्लोअरला ना म्हणजे वेगवेगळे कपड्यांचा होता, वरच्या फ्लोअरला म्हणजे आपल्या घरातल्या वस्तू, आणि तिसऱ्या फ्लोअरला ना किराणा मालाचं म्हणजे किंवा आपले ब्युटी प्रोडक्ट्स असे लेवलनुसार होते, वरती असं खूप मोठा मॉल होता. तर सगळ्यात पहिल्यांदा ना म्हणजे घरातल्याच वस्तू मला घ्यायच्या होत्या पहिल्यांदा मेन म्हणजे, आणि इथं कसं म्हणजे सगळ्या होत्या यामुळं ना पाहिलं का लक्षात यायचं की आता काय नाही आहे बाबा घरात, तर चला घेऊ. आणि फौजी म्हटले तुला एकदाच काय घ्यायचं ते घे, कारण की 4-4 वेळा काय बाहेर येऊन देत नाही तर, आणि मी येणार पण नाही घेऊन, कारण की पाहू शकतात तुम्ही आरूला बाहेर आणलं ना असंच असतं. इतक्या डॉल्या होत्या ना तिथं, तिने पाहिलं का तिला आहेत घरी तरी पण ती डायरेक्ट लोटाळूनच घ्यायला लागली तिथं की नाही मला ते घ्यायचंयच. पण तिच्या पप्पानी तिला भीती दाखवली की ते असं म्हणजे ना वेगवेगळा असं आवाज देतं किंवा ते गंध आहे असं म्हटलं का मग तिने सोडून दिलं. कसं बसं तिला तिथून काढलं आणि मग म्हटलं आता चला शॉपिंग करूया पहिले आपल्या घरातल्या वस्तूंची. तर सगळ्यात मेन म्हणजे ना मी मागच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होते की मला एक तवा घ्यायचा आहे, कारण की म्हणजे मी एक शेगडी घेतलेली आहे ना आपण, तर त्यासाठी कसं असं सपाट म्हणजे सपाट तळाचा आहे ना असा तवा घ्यायचा होता मला. तर सगळ्यात पहिल्यांदा तेच बघत होते, त्यासोबत कढई पण पाहत होते, आणि इथं फौजींना सुद्धा दाखवून घेतलं, म्हटलं पहा ही कढई घेते म्हणून. आणि पाहू शकता तुम्ही 500 रुपये किंमत होती त्या कढईची. म्हणजे आपल्या इकडे आहे ना कमी किमतीत सगळं काही भेटून जातं, म्हणजे एवढी तरी नसते जास्त किंमत, पण इथे आहे ना प्रत्येक गोष्टीची आहे ना खूप किंमत असते, खूप जास्त आहे, म्हणजे आपल्यापेक्षा ना मी म्हणते दुपटीने तर किंमत जास्तच असणार आहे. इथं तवासुद्धा पाहिला मी, आणि चक्क मी जो हा तवा पाहिला का तो होता 1,500चा तवा होता तो, म्हणजे क्वालिटी पण एवढी छान होती त्याची ना, थिकनेस पण खूप छान होती, यामुळं मला आवडला होता. पण म्हटलं आता घेऊ, तर घेतला मी होता सोबत ट्रॉलीमध्ये टाकून, आणि आता चाललो होतो पुढं आणि आरूकडे ना बॅग पकडण्याचं काम दिलं होतं. तर मला घरातल्या आहे ना म्हणजे आता मी हे पण पाहत होते की म्हणजे बायकांना आहे ना वाणाच्या वस्तू देण्यासाठी नाही का आता काय घ्यावा, तर म्हटलं आता पाहते तिथं जो योग्य वाटेल ना तेच घेईन. आणि हे इथे आहे ना मस्त असे सुंदर आहे ना मसाल्या, म्हणजे प्रत्येकाचा मसाला मिरची वगैरे काही सोडता येईल ना आपला मसाला डब्बा होता. तर होता माझ्याकडे घरी, पण तरी पण आहे ना काही 100 रुपयाला होता बहुतेक, 100 रुपयाला होता हा कोणता पण. तर म्हटलं आता एक घेऊनच टाकते, कारण की तो पण आता त्याला 2 वर्ष झाले वापरून तिकडचा, आणि म्हणजे आता लागण पण म्हटलं तर चला आता घेते नवीन एक. तर फौजी म्हटले घेऊन टाक एक, काही एवढी किंमत पण नाही आहे, आणि छान पण होता, कप्पे पण आतमध्ये ना छान होते असे, आणि मला वाटतं 7 ते 8 आहे ना चांगल्या वाट्या होत्या त्यामध्ये ठेवण्यासारख्या. त्यामध्ये संपूर्ण मसाले पण सोडून झाले असते आपले, आणि म्हणजे सगळं काही बसलं असतं. तर म्हटलं ते एक घेऊन टाकलं लगेच. आणि आता इथं पाहतच होते, म्हटलं आता काय घ्यावं म्हणजे असं चाललं होतं सुरुवातीला की तिथं हे असे भरण्यांचे सेट होते ना 4-4, तर म्हटलं हे घ्यावा. तर मी घेतले ते, असं माझं मन होतं घ्यायचं, पण फौजी म्हटले नाही नको, हे नको घेऊ, कारण की आता लगातार म्हणजे ना सारखं हे कोणी पण देतेच की म्हणजे सारखं भरण्या वगैरे हे देतच कोणी पण, काहीतरी वेगळं घे, आणि कसं म्हणजे ते उपयोगी पण आलं पाहिजे त्यांना घरात, म्हणजे वापरलं पण पाहिजे त्यांनी, म्हणजे देऊन काहीतरी उपयुक्त झाला पाहिजे त्याचा, या म्हणजे असं काहीतरी दिलं पाहिजे. तर म्हटलं चला आता मग तेच करते, तर तसंच यांच्यानुसारच घ्यावं आता काय म्हणताय काय नाही. तर ते म्हटले मी सांगतो तुला, तू थांब मी. तर म्हटलं जाऊ दे आता यांच्यानुसारच घेते काय घ्यायचं ते. आणि पण घरात पण लागत होते ना डबे,
म्हणजे वापरण्यासाठी किंवा काही सोडून ठेवण्यासाठी, तर ते पण पाहत होते. पण मला आहे ना असे एकसारखे लागत होते. हे एकसारखे नव्हते, म्हणजे आहे ना अशी मोठी, त्याच्यापेक्षा लहान लहान मोठी अशी साईज होत्या थोड्या थोड्या. तर ते स्टेप बाय स्टेपचे होते, मग ते नाही घेतले मी. आणि मग आता इकडं तिकडं पाहून झालं. आणि आरू तर कधी आमची म्हणजे ना कुठं गेली गप्प बसली असं कधीच होणार नाही, कधीच नाही होत तिचं. इकडं मी आहे ना जोपर्यंत पाहते ना तोपर्यंत ती तिकडं पळणार, एकीकडं पळणार, ती बॅग घेऊनच पळणार, ट्रॉली बॅग, किंवा मग एखादी गपकन वस्तू उचलं आणि तीच घेऊन पळून जाईल. आणि कसं वेगळं म्हणजे मॉलमध्ये गेलं ना असेल लेकरांनी, आता तिथले लोक पण वेगळे आहेत इथले, मग यामुळं ना ते वेगळंच वाटतं. यामुळं मग फौजी स्पेशल तिला ध्यान द्यायला होते आणि मी बघायला होते इथं. कारण की ते एका माणसाला ना कधी म्हणजे सुसूनच नाही देणार की काय घ्यायचंय का काय नाही, सगळं माणूस विसरूनच येईन तिच्या भेनं. यामुळं तर आता इथं पाहत होते मी डबे वगैरे कसे येतं काय, पण त्यातलं काय मला एवढं पटलं नाही. होते तसे माझ्याकडनं, यामुळं म्हटलं आता कशाला उगाच 4 एवढे घेऊन ठेवायचे. कारण की घरी जेवढा वापर होतो ना तेवढा इथं वापर पण होत नाही. आणि हा पण मग आता जो सेट जो दाखवला ना तो पण छान होता, पण आहे म्हटलं तर कशाला घ्यायचं उगाच, म्हणजे पैसे वेस्ट करायचे. जे नाही ना त्या वस्तू घेतल्या पाहिजे म्हटलं तर. त्यामुळं कारण की ना जेव्हा आपण मॉलमध्ये जातो ना तेव्हा ज्या नाही त्या वस्तू असतात, आणि मग असं वाटतं मनाला की हे घ्यावं का ते घ्यावं. यामुळं ना म्हणजे मी मनावर कंट्रोल ठेवलं आणि म्हटलं नाही, ज्या वस्तू लागतात ना त्याच वस्तू घ्यायच्या. कारण की म्हणजे ना मग असं नाही केलं का आपण जे वस्तू घ्यायला जातात ना ज्या, तर ते माणूस म्हणजे त्या तर त्या घेतच किंवा त्या तर विसरून जातात आणि भलतेच वस्तू आपण घरी घेऊन येतो. यामुळं ना म्हटलं आता नाही, खरंच आहे ना, मी लक्षात आहे ना एक ठेवलं होतं की आज म्हणजे काय काय घ्यायचं आहे काय काय नाही. तर त्यानुसारच चाललं होतं इथं माझं बघायचं काम, म्हणजे सगळं काही. आणि भरपूर अशा गोष्टी होत्या, आणि उलट म्हणजे ज्या माझ्या लक्षात नव्हत्या ना त्या पण येत होत्या, म्हणजे काय राहिलं घ्यायचं काय नाही असं. आणि स्टीलचे भांडेसुद्धा म्हणजे खूप छान छान होते, आणि प्लॅस्टिकचे पण म्हणजे बरण्या वगैरे. हे किती छान सेट आहे, म्हणजे तुम्ही पाहू शकतात तो. पण तो आहे ना एक लेवलवारे होता, असा छोटा मोठा असे. मला एकसारखे पाहिजे होते, पण एकसारखे काय बरण्या नव्हत्या तिथं. आणि मग म्हटलं जाऊ दे, स्टीलचे डबे होते तिथं. आणि मग तसे पण आहेत माझ्याकडे एवढ्या बरण्या, आणि घरच्यासारखं म्हणजे काही इथं काही एवढं आपल्याला सोडायला काही नाही पण आहे. ह्यामुळं ना मी एवढ्या काही बरण्या वगैरे घेतल्या नाही, कारण की पहिल्याच होत्या ना घरी, तर त्याच तशा ठेवल्या होत्या. तर म्हटलं आता जाऊ दे, जे लागतंय ना तेच घेते. आणि इथं मी आहे ना ते सगळ्यात मेन म्हणजे माझं आहे ना डोक्यात होतं की हळदी कुंकाला म्हणजे वाणाला काय घ्यायचं. इतकं कन्फ्युजन झालं ना आता काय घ्यावा काय घ्यावा. पण आता चाललं होतं एक एक तिथं पाहिलं तर येत होतं डोक्यात. तर माझं चाललं होतं ते भरण्याचा सेट घ्यायचं काम, पण हे म्हटले की नको. मग ते आता जो पाहिला का तो ते आहे ना म्हणजे एक लंच बॉक्स आहे, तर तो पाहिला, पण त्याची जरा किंमत जास्तच होती. यामुळे आहे ना तो कॅन्सल केला घ्यायचा, कारण की फौजी म्हटले आपण दुसऱ्या मॉलमध्ये गेलो ना, तर मी पाहिलं आहे की याची किंमत तिथे इतकी नाही आहे. तर मग म्हटलं चालतंय की तिकडे बघू, आणि जर नाहीच म्हणजे सेमच असली तर घेऊन टाकता येईल. आणि मी ते ना आपल्या चपात्या वगैरे ठेवायला म्हणजे गरम राहतात ना चपात्या, यामुळे ना ते भांडं पाहत होते की म्हणजे आहे का नाही आता. पण ते सगळे पाहिले तर म्हणजे ना ते आपले राईस वगैरे काढून ठेवायचे होते, किंवा मग भाज्या वगैरे काढून ठेवायच्या होत्या. मी तेच बघत होते आणि राऊंड राऊंड पाहत होते की म्हणजे ते आहे का नाही, कारण की ते लागत होतं मला. पण फौजी म्हणले की नाही, ते नाही येते, ते दुसरंच आहे, म्हणजे त्यासाठी नाही यूज केलं जाते. तर ते कॅन्टीनमध्ये सुद्धा म्हणजे ते म्हटले की भेटून जाईन तुला. मग कशाला, म्हणजे इथं नव्हतं पण ते, आणि तो प्राईस काही एवढी म्हणजे आपल्याला म्हणजे मॉलपेक्षा पण म्हणजे कॅन्टीनमध्ये ना भरपूर कमी किमतीत भेटतं. यामुळं म्हटलं आता तिकडेच घेईन. आणि तिथे ना मला एवढ्या काही व्हिडिओ क्लिप काढायला जमल्या नाही, थोडीशी आपली व्हिडिओ क्लिप घेतली काढून, कारण की आरूसोबत असले ना मग एवढं काही म्हणजे लक्षात राहत नाही यामुळं. आणि म्हणजे शॉपिंग करण्याचीच तयारी चालली होती म्हटलं. तर आता इथे मला आहे ना म्हणजे एक डेली यूजसाठी क्रीम घ्यायची होती लावण्यासाठी. पण सगळ्यात मेन म्हणजे ना मला आहे ना इथं म्हणजे कसं असतं की त्या मॉलमध्ये फक्त आहे ना असं ब्रँडेड एकदम जास्त नाही का, जास्त मोठ्या ब्रँडच्याच ह्या होत्या, मामाअर्थच्या वगैरे सगळे काही होते, म्हणजे फेसवॉश, परत दुसरं पण काही क्रीमा वगैरे लॅक्मेच्या जास्त होत्या.
आणि मी ना ममाअर्थचाच फेसवॉश म्हणजे यूज करते उपटनचा. तर म्हणजे तो एक घेतला. मग मी ममाअर्थचा एक उपटनचा फेसवॉश घेतला. आणि इथं मी क्रीम शोधत होते, तर क्रीम काय भेटली नाही. म्हणजे ना मला जी पाहिजे होती ना ती क्रीम नव्हतीच तिथं. बाकी लॅक्मेच्याच जास्त होत्या. मग म्हटलं आता नको, जाऊ दे. आणि लोशन वगैरे ते तर आपल्याला म्हणजे कॅन्टीनवरूनच फौजी आणतात. मग ते मी नाही घेतलं तिथं. म्हटलं आता जाऊ दे. आणि नव्हतं पण तिथं. आणि शिवाय ना म्हणजे मला असं बऱ्याच वेळा होतं की राजस्थानला सुद्धा म्हणजे मला जी क्रीम मी डेली यूज करण्यासाठी म्हणजे असं वापरते ना, किंवा वाटतं किंवा वापरावा स्टार्ट करावा आता, तर ती भेटतच नाही तिथं. असं काय माहीत काय, आपल्या महाराष्ट्रातच त्या क्रीमा म्हणजे उपलब्ध आहेत बऱ्यापैकी. आणि हे जास्त म्हणजे ब्रँडेड अशाच वस्तू म्हणजे बऱ्याच ठिकाणी असतात. काही आपल्या इकडं असतेच सगळं काही, पण इकडं नाही तसं आहे ना. इथं म्हणजे ब्रँडेड जे आहे ना ते जास्त किमतीचं तेच असतात. बाकी एवढं काही भेटत नाही. मग ते विषय सोडून दिला. म्हटलं जाऊ दे आता. खूप म्हणजे हिंडून फिरून पाहिलं पण काही भेटलंच नाही मला. मग ते दिलं टाकून. मग आता हळूहळू चाललो होतो वरती. लिफ्ट पण खाली म्हणजे बंद होती ती. तर म्हटलं आता चला लेफ्ट राईट करतच जावं थोडं. तर आरूलासुद्धा म्हणजे इतका कंटाळा आला होता ना. मग ती पण बोर झाली होती, कारण की आता बरंच मोठा मॉल होता ना, वरती चढ उतर यामुळं. लिफ्ट होती पण तरी पण म्हणजे ते वेट करण्यापेक्षा ना फौजी म्हटले चला डायरेक्टच जाऊ. मग आता इथं आलो होतो आम्ही. किराणा मालाचं असतं फक्त वरती सेपरेट. तर तिथं आले होतो. त्यात काय म्हणजे किराणा वगैरे काही घ्यायचं नव्हता, कारण की फौजीने ना म्हणजे कॅन्टीनला तर गेलतेच ते. कॅन्टीनवरूनच जे नाही ते आपल्याला म्हणजे किराणा वगैरे बाकी सगळं काही भेटून जातं. त्यामुळे ते म्हटले काही नाही इथं काही नको घेऊ आता, तर डायरेक्ट वरती चल. तर तिथं काहीच नाही घेत बसलो मग आम्ही. मग तसंच लगेच गेलो. म्हणजे तरी पण म्हटलं आता एक चक्कर मारावा, काही जर भेटलं तर घ्यावा. पण तसं तर काहीच नव्हतं, कारण की हे म्हणजे ना सगळं काही कॅन्टीनला आहे. आणि इथं म्हणजे ना आरूसाठी मला आहे ना बीबी सोप पाहिजे होता. सोप आणि एक लोशन पाहिजे होतं बहुतेक. लोशनच. पण मी काय घेत बसले नाही तिथं, कारण की म्हणजे मॉलला एवढं तरी काही कमी किंमत होत नाही. थोडेफार आपले डिस्काउंट म्हणजे दिले जातात प्रत्येक वस्तूवर. इतकं काही कमी किंमत नसती त्याची प्रॉपर डायरेक्ट. यामुळं म्हणजे कॅन्टीनला याच्यापेक्षा पण कमीच किंमत असते आपल्याला, म्हणजे कमीच किमतीमध्ये भेटतं. यामुळे आहे ना म्हटलं आता डायरेक्ट कधीतरी चक्कर होईन कॅन्टीनला, किंवा फौजी तर कायमच येत जात असतात, कारण की गेटच्याच आतमध्ये असले ना आणि ऑफिस पण तिकडंच आहे. तर ते गेले का मग जे लागन ते येतात घेऊन. मग माझी पण जाण्याची काही गरज पडत नाही. यामुळं ना म्हटलं आता त्यांना सांगन जे लागन ते, मग ते आणतीन कॅन्टीनवरून. तर तिथं काही एवढं काही म्हणजे घेतलं नाही, कारण की मग ते कॅन्टीनवरून आणल्यावर इथं काही गरज पडणार नाही. उलट म्हणजे मार्केट किती लांब आहे, तिथून घ्यायचं मग घरापर्यंत ते उलट सांभाळायचं हे होतं काम. यामुळं मग जेवढ्या वस्तू लागत्या ना तेवढ्या पटकन घेतल्या. आता लास्ट आम्ही खाली चाललो होतो बिलिंग करायला आपलं. तर खाली गेलो, म्हणजे असं चलत खाली आहे ना असं स्टेप बाय स्टेप अशी म्हणजे खाली उतरायचं होतं. तर तिथून चाललो होतो. आणि म्हणजे आता इतक्या खायच्या वस्तू होत्या ना, जास्त करून कुरकुरे वगैरे चिप्स हे सगळे काय होते तिथं. तर आरू तर पार इतकी येडी झाली होती ना ते बघून. कारण की प्रत्येक वेळी खाली जाताना ना तिला असं खायचं वस्तू दिसल्या का ती तिथंच थांबायची लगेच. नाही मला पप्पा मला हे घ्यायचं, मम्मी मला हे घ्यायचं. नाही तर मग या डेवानी उगाचच रडत बसणार. नाहीतर मग हे घे ते उचल ते ठू, हे चाललं होतं तिचं. पण मग मला तर नंतर असं वाटायला लागलं की हिला म्हणजे आणून आता पस्तावा झाला आहे मला. आणून म्हणजे मला असं वाटलं मीच नसते आले तर बरं झालं असतं. मी खास तर म्हणजे येत पण नाही कधी. पण आता ते वाहनाच्या वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे मेन म्हणजे त्यामुळं आले होते. आणि आता इथं म्हणजे खाली काही बिल पास होत नव्हतं, यामुळं ते म्हटले की तुम्हाला पुन्हा वरती जावं लागेल. मग म्हटलं आता लिफ्टनीच गेलेलं बरं, खूप थकलो होतो यामुळं. आणि मग आता मस्तपैकी ना म्हणजे लिफ्टमध्ये घुसलो, कोणीच नव्हतं पटकन. तर आरूसुद्धा मस्त एन्जॉय करीत होती लिफ्टला. माझ्याकडे टकमका बघत होती. तिला असं व्हायब्रेट होत होतं ना, त्यामुळे तिला वेगळंच वाटत होतं. याच्या अगोदर पण म्हणजे ती बसलेली होती लिफ्टमध्ये गेलेली आहे, पण तरी पण असं वेगळंच वाटतं लहान मुलांना कधी नव्हत बसल्यावर. तर मग सगळं काही घेऊन म्हणजे घेतलं आणि आता गेलो लगेच बिल पास करायला.
खूप मोठी अशी चक्कर झाली, वरती गेलो पुन्हा खाली आलो. आणि आता इथे सगळ्यात खालच्या फ्लोअरला म्हणजे कपडे वगैरे असे मस्त असे डिझायनर आणि ब्रँडेड कपडे सगळे काय होतं. आणि पण मला म्हणजे कपडे पाहिले मी, पण असं वाटलं नको घ्यायला. म्हणजे मला एक घ्यायचं होतं, पण तरी पण म्हटलं नको नको आता नको, कारण की गावाकडंच म्हणजे तिकडून येतानाच इतकी शॉपिंग करून आणली आहे ना, म्हटलं आता त्यातली त्यात पुन्हा आता नको घ्यायला कपडे लगेच. यामुळं लगेच नाही घेतले. फौजी म्हणले नंतर एखाद्या वेळी चक्रीला आलो ना मग घेईन, तर लगेच नाही बसलो घेत. मग म्हटलं घेऊ आता पुढच्या वेळी. म्हणजे ना मला वाटलं पण नव्हतं की म्हणजे असे सूट वगैरे असते, कारण की राजस्थानला होतात ना तिथे असे एवढे छान म्हणजे सूट वगैरे किंवा टॉप्स असे काहीच नव्हते. पण इथं आज म्हणजे फिरून पाहिलं ना संपूर्ण एकदम आपल्यासारखंच आहे. प्लाझो खूप होत्या, प्लाझो परत वरती टी शर्ट्स आणि अजून पण म्हणजे इकडच्या पद्धतीचे असे खूप कपडे होते छान छान. तर म्हणजे मी काही घेत नाही बसले, फक्त म्हणजे पाहत होते काय काय नाही कसं काय असं, कारण की एकदा म्हणजे पाहून घेतलं ना मग नेक्स्ट टाईम म्हणजे कधी वाटलंच घ्यायचं आहे तर मग घ्यायला असं म्हणून ठेवलं लक्षात म्हणजे कुठे आहे काय मार्केट वगैरे असं. तर तेच पाहिलं. नंतर म्हणजे ना त्या मॉलमधून पहिले बिल पास केलं, मग नंतर दुसऱ्या मॉलमध्ये गेलो, कारण की तिथे ना म्हणजे मला जे वाणासाठी घ्यायचं होतं ते काय भेटलं नाही. मग पुढच्या मॉलमध्ये गेलो आणि इथे सुद्धा म्हणजे ना आरूसाठी किती छान छान पाहू शकता तुम्ही, म्हणजे खूप छान अशा फ्रॉकी होत्या. आणि त्याचबरोबर म्हणजे वरती डेली वेअरसाठी आपले टॉप्स वगैरे लहान लेकरांना असं खूप छान छान होते. पण आरूला पण मी म्हणजे आरूसाठी पण आणि माझ्यासाठी पण मी तिकडून गावाकडून येतानाच खूप सारी शॉपिंग करून आणली होती. यामुळं काय घेत बसलो नाही तर दोघींसाठी पण. आणि तिथे ना खूप छान अशी फ्रॉक होती आणि मला इतकी आवडली ना, पण मी तिची किंमत पाहिली तर चक्क तिची 2,000 ते 2,500 रुपये किंमत होती. मग म्हटलं नको आता घ्यायलाच नको, कारण की मध्येच कशाला, मग बर्थडे वगैरे आला तिचा तर घेता येईल, मध्येच नको खर्च करायला म्हटलं इतका यामुळं. आणि आता इथे आहे ना आम्ही म्हणजे आपले डबे वगैरे बघत होतो, तर आपले डेली यूजसाठी म्हणजे काही त्याच्यात ठेवायला काही असं, तर ते पाहिलं पहिल्यांदा. पण त्यामध्ये पण आहे ना असे म्हणजे स्टेप बाय स्टेप एक मोठा त्यापेक्षा मध्यम आणि लहान असा होता. पण ते घ्यायचं होता, पण म्हणजे सामान इतकं झालं होतं ना सोबत, आणि शिवाय आरू पण होती, यामुळं काही घेत बसलो नाही. तर म्हटलं खूप सामान झालं तर परत जाताना लय हाल होते, यामुळं काही घेतलं नाही, लय तसेच निघलोत. फौजी बघत होते, त्यांना म्हणजे आवडला होता, घ्यायचा होता, पण म्हटलं नको आता रस्त्याने जाताना पुन्हा लय हाल होते ना, आरूला बघायचं काही इतक्या वस्तू घ्यायच्या. मग म्हटलं चला आता पुन्हा एकदा जेव्हा येतो ना मग स्टेप बाय स्टेप असं नेता येईन थोडं थोडं करता. म्हणजे ना एकखटी म्हटलं नको न्यायला सगळं काही, कारण की उगाचच रस्त्याने हाल नको व्हायला, यामुळे आहे ना ते कॅन्सल केलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे मला जे पाहिजे होतं ना ते इथं भेटून गेलं होतं. फौजी बोललेच होते की तिथं असेल आणि किंमत पण कमी असेल, तर मस्त असे आहे ना मला जे त्यांना यूज करता येईल ना असंच द्यायचं होतं. तर इथं म्हणजे आहे ना मस्त असे आहे ना वाट्यांचे आहे ना असा बॉक्स होता, म्हणजे एक गठ्ठा होता, पण ते काही घेतलं नाही, कारण की ते आहे ना म्हणजे फुटून जाईन लवकर असं पडलं तर एकदा, तर म्हटलं नको ते पण नको आता. आणि घरात यूज करण्यासाठी तर मग तसे तर माझ्याकडं म्हणजे घरून पण आणल्या होत्या मी काही स्टीलच्या अशा वाट्या, आणि प्लॅस्टिकच्या तर होत्याच माझ्याकडं. मग मी काही ते घेत बसले नाही. मग ते म्हटलं आता ते कॅन्सल करा, आता मग नंतर दुसरं पाहूया. तर मग तेच म्हणजे असं हिंडत फिरत बघत होतो. आणि टॉवेल्स वगैरे असं म्हणजे खूप काय होतं, जे नाही ते होतं, पण म्हणजे जे आपल्याला गोष्टींची गरज आहे ना म्हटलं तेच घेऊया, दुसरं नको उगाचच घेत बसायला. तर मग ते काही मी काय घेतलं नाही बाकीचं काहीच. आणि इथे ना म्हणजे प्लेटी वगैरे आहे ना आपल्या प्लॅस्टिकच्या, म्हणजे पाहुण्यांना जेवायला वगैरे द्यायला किंवा आपल्याला पण घरगुती जेवण करायला खूप छान छान होत्या. तर त्या थोड्याशा म्हणजे 2-4 घेतल्या. आणि इथं टॉप्स वगैरे होते, इतकी छान छान टॉप्स होते ना, म्हणजे आपल्या लेडीजसाठीच आणि आरूसाठी सुद्धा येते ना असे पण. आणि हे आपले ब्युटी प्रोडक्ट्स म्हणजे इतके ब्युटी प्रोडक्ट्स होते ना, आणि मी एवढे काही वापरत नाही, यामुळं मी काही घेत बसले नाही. साधनं सोपं आपलं म्हणजे डेली यूजसाठी मी काही इतकं ब्रँडेड वापरत नाही. कुठं जाण्या येण्यासाठी वापरलं तर ठीक आहे, असं डेली यूजसाठी म्हणजे आपलं सिम्पलच वापरते.
तर सगळ्यात मेन म्हणजे ना इथे आहे ना म्हणजे शेगडी वगैरे त्याचबरोबर खूप मोठा मॉल होता ना, यामुळं सगळं काय अवेलेबल होतं. सगळं म्हणजे जे नाही त्या वस्तू होत्या. उलट आपल्याला जे लक्षात नसतं ना ते पण तिथं जाऊन लक्षात येतं की खरंच गाड्या हे राहिलं आहे, आता हे घ्यायला पाहिजे. माझं पण असंच काही झालं होतं. म्हणजे जे मी तिथं गेल्यावर जेव्हा पाहिलं ना मग तेव्हा माझ्या लक्षात यायचं. मग त्यानुसार मी घेत होते. मस्त इस्त्री वगैरे सगळं काय होतं. आणि मला सगळ्यात मेन म्हणजे इस्त्री तर घ्यावंच लागणार आहे कधीतरी. तर मी म्हटले होते फौजींना घ्या आता, पण त्यांनी काही घेतली नाही लगेच. ते म्हटले मी कॅन्टीनला बघतो, इथं नको आता, कारण की इथं जास्त म्हणजे तिची प्राईज ना जास्तच असणार आहे इथं. आणि म्हणजे त्या मानाने कॅन्टीनला तिची प्राईस कमी आहे, यामुळं विचारलं होतं तिथं. तर म्हटलं आता जाऊ द्या, मग चट घेता येईल तिकडं. तर पाहू शकता तुम्ही मस्त असे छान छान म्हणजे लेडीज त्याचबरोबर जेंट्स आणि म्हणजे लहान मुलांसाठी पण खूप छान छान असे कपडे वगैरे सगळं काय होतं. आणि कशाची पण शॉपिंग करायची झाली ना तर सेलिब्रेशनची किंवा पार्टीज वगैरे कशाची पण, तर संपूर्ण काही गोष्टी इथं भेटून जात्यान असंच आहे. आणि आता एकदा गेले होते तर म्हणजे सगळं काही लक्षात राहिलं होतं. म्हटलं आता एकदा कळलं तर म्हणजे ना इथंच येणार आता नेक्स्ट टाईम पण आरूच्या बर्थडेला किंवा मग आमची पण ॲनिव्हर्सरी वगैरे येईन काही येईन, तर सगळी काही शॉपिंगला इकडेच येता येईन आता. तर मस्त असं आहे ना सगळं बिल वगैरे पास केलं आता तिथे. आणि एवढं काही बिल झालं नव्हतं, कारण की तो म्हणजे ज्या गोष्टींची गरज होती तेच घेतलं. मी काही फालतू घेतच बसले नाही बाई, कारण की म्हटलं एकदा आलं ना खूप खर्च होतो, यामुळं कंट्रोल केलं होतं. म्हटलं नाही, खरंच ज्या गरज आहे ना वस्तूंची तेच घ्यायचं, बाकीचं काही फालतू घेत बसायचं नाही. आणि कारण की आहे ना कारण की आपण म्हणजे आपलं कसं गावाकडे घर असलं ना मग जे नाही ते घेतो, पण ते यूज पण होतं ना आपलं कायमचं. आणि इथं कसं आहे म्हणजे ज्या वस्तू नाही त्या आपण घेतो हौसाने, बरं घ्याय ना का, पण ज्यावेळी आपली पोस्टिंग येते ना त्यावेळी मग वाटतं म्हणजे जायचं असतं. जेव्हा सामान पॅक करायला लागतोत ना तर त्यावेळी मग असं वाटतं ही वस्तू इथं सोडावी लागन, ती वस्तू इथं सोडावी लागन, कारण की सामान बसतच नाही असं, मग ते खूप वस्तू सोडून द्याव्या लागतात. यामुळं मी एवढा पसारा केलेलाच नाही त्या मानाने. खूप कमीच आहे माझं सामान, जेवढं होईल तेवढं मी ॲडजस्ट करत असते. असंच काहीतरी केले, जास्त काही केलंच नाही. तर मस्त अशी शॉपिंग वगैरे झाली आणि रात्र म्हणजे आम्हाला काही एवढा उशीर नव्हता झाला. इकडं मी पहिल्यांदाच तुम्हाला पहिल्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की इकडं खूप लवकर 4:30 वाजताच म्हणजे एकदम दिवस मावळून अंधार होऊन जातो, एकदम गडक होऊन जाते इकडं. आपल्या इकडं कसं 6:30 वाजता होतं, पण इकडं नाही, इकडे 4:30 वाजताच पूर्ण अंधार होऊन जातो. तर असंच काही 4:30-5च्या दरम्यान आम्ही निघलो होतो घरून. आणि म्हणजे यायला वाजले होते 7:30. तर इतकं दमलो होतो ना. आणि हे बॅगमध्ये आम्ही म्हणजे सामान वगैरे आणलं होती शॉपिंग करून. तर या बॅगेचे घेतले होते त्यांनी 50 रुपये मला वाटते. म्हणजे मी पिशवी नेली होती पण त्यात काय बसलं नाही, तर ती पिशवी एक्स्ट्रा घ्यावी लागली होती. चक्क 50 रुपयाची पिशवी होती ती, मला पण आश्चर्य वाटलं त्याचं. आणि मस्त अशी शॉपिंग वगैरे केली आता आणि घरी पण आलो. आणि इतकी थकलो होतो ना, कारण की म्हणजे शॉपिंग करताना माणूस खरंच म्हणतं पण बाहेर जाऊन पण खूप थकून जातं. तसंच काय झालं तर आता ना आता इतका कंटाळा आलता ना, तर म्हटलं आता पहिल्यांदा आहे ना केस वगैरे बांधून घेते कारण की खाली जर असले ना मला काही कामच सुचणार नाही पुढचं. मग लगेच केस वगैरे बांधून घेतले. आणि थंडी पण इतकी वाजत होती ना, बाहेरून आल्यामुळे खूप थंडी वाजत होती. यामुळे ना पहिले जॅकेट घालून घेतलं मी आणि म्हटलं आता पहिल्यांदा स्वयंपाकाला लागावा. आणि इतकं म्हणजे थकल्यामुळं पण आणि थोडं आहे ना आपलं गळून गेल्यासारखं वाटत होतं. मग म्हटलं आता आहे ना साधं सोपं. मग फौजींना विचारलं, म्हटलं सकाळची पण काही भाजी आणि पोळी होत्या. मग म्हटलं आता त्यांना म्हटलं मसाले भात चालन का, तर ते म्हटले चालन कर, कारण की सारखा मसाले भात आम्ही खात नाही, ते म्हणजे खूप दिवसांतून होतो, तर छान पण वाटतो करायला. आणि मी मसाले भात म्हणतात असे सगळे की मी मसाले भात म्हणजे ना खूप छान बनवते. यामुळं ना मग मस्त असं आहे ना लगेच जे व्हेजिटेबल होते ना ते मस्तपैकी कट केले. लगेच वाटाणा बटाटा आणि टोमॅटो शिल्लक नव्हता, यामुळं टोमॅटो काही टाकला नाही. आणि मला खास एवढा आवडत पण नाही तो मसाले भातात, यामुळं मग मस्त असं जिरं लसूण खोबऱ्याची फोडणी दिली आणि लगेच व्हेजिटेबल्स वगैरे टाकून घेतले त्यात. आणि आपले हळद मीठ मिरची मसाले मस्त असे सगळं काही टाकून घेतलं मिश्रण आणि एकत्र करून घेतलं सगळं काही.
आणि मग मस्त असा आपला म्हणजे आपला रेग्युलर असा जो मसाले भात असतो ना तो मस्त असा तयार केला लगेच. कारण की म्हणजे बाहेर गेलं ना तर खूप घरी आलं का खूप कंटाळा येतो. यामुळं ना मी कायम कधी बाहेर जायचं म्हटलं ना संपूर्ण काम आवरून घेत असते, नाही तर स्वयंपाक करून सुद्धा जाते. पण यावेळीसुद्धा गेले असते, पण आता कसं की फौजी म्हटले नाही इकडं लई लवकर अंधार पडतो, आपल्या इकडच्यासारखं काही जाता नाही येणार आपल्याला उशिरा, यामुळं ना लवकर निघू आणि मग आल्यावर काही का करेना तू. यामुळं ना पहिल्यांदा आहे ना म्हणजे सगळं गेलो आणि शॉपिंग वगैरे करून आणली आणि आता म्हटलं शॉर्टकटमध्ये डायरेक्ट मसाले भातच करावा, लवकर होऊन जाईल. भूक पण लागली होती आणि इथं हा आरूला मसाले भात केला होता मी, म्हणजे सेपरेट बिना मसाल्यांचा. तर मस्त असा तिचा मसाले भातसुद्धा तयार होत होता. आणि इकडं मी आहे ना आपल्याला म्हणजे आम्हालासुद्धा लगेच वेगळा मसाले भात लावून दिलता कुकरला. तर मस्त असं जेवण करून घेतलं संध्याकाळी आणि छान असा म्हणजे चवीला पण खूप छान झाला होता असा मसाले भात पण. कारण की जेवढे आपण व्हेजिटेबल्स जादा टाकू ना तेवढं म्हणजे छान प्रकारे म्हणजे मसाले भात पण छान होतो, कारण की त्यामध्ये व्हेजिटेबल्स जादा लागतात. आणि मला आहे ना जास्त म्हणजे आहे ना एकदम मोकळा मसाले भात कधीच आवडत नाही, चिकट छान लागतो. तुम्हीसुद्धा म्हणजे एकदा ट्राय करून बघा, म्हणजे एकदम चविष्ट आणि छान पण लागतो खाण्यासाठी. आता ज्याची त्याची म्हणजे हे राहती आवड निवड की कसा प्रत्येकाला, काहींना आहे ना एकदम चिकट आवडतो, काहींना मोकळा मसाले भात लागतो. तर आम्हाला दोघांना पण एकदम चिकट लागतो आणि चवीला पण खूप छान करते मी. यामुळे आहे ना 10 ते 15 दिवसातून होत असतो आमचा, रेग्युलर पण कधी करत नाहीत आम्ही. यामुळंच इतक्या दिवसातून केल्यावर खायला पण छान वाटतं आणि त्याचसोबत मस्त असं आहे ना. आणि यासोबत ना म्हणजे आपला आंब्याचा आचार पण खायला एकच नंबर लागतं. तर मस्तपैकी ना आम्ही सुद्धा असं जेवण करून घेतलं आणि आमच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा ना आरूला जेवू घातलं मी. असा तिचा म्हणजे मसाले भात तयार होऊन तिला घातलं, मग नंतर आम्ही दोघांनी सुद्धा मस्त असं आचारसोबत म्हणजे ना मसाले भात एन्जॉय करत जेवून घेतलं. तर चला आता आजचा व्लॉग इथेच संपूया आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.